पॉवरच्या गोळ्या खाऊन मर्डर. घटना आहे जळगाव जिल्ह्यातील एका छोट्या गावातील नीतिमूल्य जपणाऱ्या एका कुटुंबाची, जे अतिशय आनंदाने राहत होते. त्यांना 2 मुली होत्या. त्यातील एक मुलगी लग्न होऊन गेली होती आणि दुसरी मुलगी प्रिया ही शांत, प्रेमळ व सुंदर होती. तिला लग्नासाठी स्थळ बघायला सुरू होते. भुसावळ जवळ जितेंद्र नावाचा एक तरुण तिला बघायला आला. बघताक्षणी तिने प्रियाला पसंत केले. काही दिवसांनंतर त्यांचे लग्न झाले. लग्न साध्या पद्धतीने झाले, पण दोघेही खूप खुश होते. सुरुवातीचे दिवस त्यांचे खूप प्रेमाचे गेले. दोघांचा सुखी संसार सुरू होता. जितेंद्र हा रोज कामासाठी मिस्त्री म्हणून बाहेर जायचा. प्रिया घरी एकटीच राहायची. काही दिवसांनंतर जितेंद्रने प्रियाला विचारले, "तू माझ्याबरोबर काम करशील का?" प्रियानेही होकार दिला. ते दोघेही कामाला जाऊ लागले. त्यांनी भुसावळमध्ये एक घर घेतला. तिथे ते सुखाने राहू लागले. काही काळानंतर प्रियाला एक गोंडस मुलगा झाला. ती माहेरी जाऊन डिलिव्हरी करून आली. नंतर ती भुसावळला आल्यानंतर कामाला न जाता मुलाचे संगोपन करू लागली. जितेंद्र एकटाच कामाला जाऊ लागला. जितेंद्रला सतत प्रिया आणि मुलाची आठवण येत होती, म्हणून त्याने प्रियाला एक मोबाईल घेऊन दिला. प्रिया प्रथम फोन फक्त बोलण्यासाठी वापरत होती. आता मोबाईल तिच्या करमणुकीचे साधन झाले होते. तिला आता फेसबुक, इंस्टाग्रामचे वारे लागले होते. 11वी झाल्यामुळे तिला मोबाईलचा चांगलाच वापर करता येत होता. याच काळात तिची ओळख सचिन नावाच्या एका तरुणाशी झाली. प्रथम चॅटिंग, मेसेज याचा प्रवास नंतर कॉलिंगपर्यंत गेला होता. जितेंद्र कामाला गेल्यावर प्रिया आपला वेळ सचिनसोबत घालवायची. त्यांचे संबंध एवढे वाढले की त्याने एक दिवस सचिनला आपल्या घरी बोलावून घेतले. मुलगा झोपलेला, नवरा कामाला गेलेला याचा संधीचा फायदा घेत दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. सचिन हा खूप बोलका आणि शिकलेला आणि स्मार्ट होता. जितेंद्रपेक्षा सचिन हा प्रियाला खूप चांगला वाटायचा. प्रियाला सचिन हा खूप पसंत होता. तिने 5 ते 6 महिने सचिनसोबत शारीरिक संबंध ठेवले होते. नंतर सचिनला प्रिया नकोशी झाली. त्याच्या घरच्यांनी त्याला मुलगी बघायला सुरुवात केली. त्याचे लग्नही ठरले. पण जेव्हा ही गोष्ट प्रियाला कळली, तेव्हा ती सचिनवर दबाव टाकू लागली. "माझ्याशी संबंध ठेवले, मी हे लग्न होऊन देणार नाही," असे म्हणत तिने त्याचे व्हिडिओ आणि फोटो हे तिच्या होणाऱ्या पत्नीला पाठवले. त्याचे लग्न मोडले. लग्न मोडल्यानंतर सचिन रागाच्या भरात प्रियाकडे गेला. त्या दोघांची खूप भांडणे झाली. हे भांडण शेजारच्यांना कळले. शेजारच्यांनी जितेंद्रला झालेली सर्व घटना सांगितली. त्याने प्रियाला घराबाहेर काढले. प्रिया आता आपल्या मुलाला घेऊन दुसऱ्या रूमवर राहू लागली. तिने जितेंद्रची पोलिसमध्ये तक्रारही केली, पण काही उपयोग झाला नाही. काही दिवसांनी सचिन हा पुन्हा प्रियाच्या संपर्कात आला. दोघांनी आपले भांडण मिटवून पुन्हा संबंध ठेवण्यास सुरू केले. पण काही दिवसांनी प्रिया दुसरा एका तरुण गणेश हिच्या नादी लागली. तिच्याबरोबरही शारीरिक संबंध ठेवू लागली. रागाने लाल झालेला सचिन ने तिच्यावर चाकूने वार केले. प्रिया रक्ताने माखलेले शरीर घेऊन जमिनीवर पडली. तिथे नागरिकांचा आरडाओरडा झाला. प्रिया रक्ताच्या थारोळ्यात भरली होती. तिला रुग्णालयात घेऊन गेले, पण प्रियाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. प्रियाचा शेवट अतिशय वाईट झाला. प्रियाच्या एक नाही 2 चुकीमुळे तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. पण तिच्याबरोबर 3 पुरुषांचे पण आयुष्य बर्बाद झाले. तिचा नवरा जितेंद्र एकटा पडला. सचिन हा गुन्हेगार होऊन जेलमध्ये गेला आणि गणेश या घटनेचा साक्षीदार झाला. प्रेम, विश्वास आणि प्रामाणिकपणा या नात्यामध्ये किती महत्त्वाचा असतो हे या प्रकरणावरून समजून येते. चला तर मित्रांनो, ही कहाणी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा
आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.